ठीक आहे, करा रेकॉर्ड होता. देन प्लाझ्मा डिटेल मध्ये डिस्कस केला होता. प्लाझ्मा मध्ये डिस्कस करत असताना आपण सांगितलं होतं की प्लाझ्मा मध्ये फूड, वेस्ट मटेरियल्स, इनऑर्गॅनिक आयन्स, प्रोटीन्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रेझेंट असतात. त्यांचे फंक्शनल रोल्स आपण तिथे डिस्कस केले होते. आपण त्याच्यानंतर फूड मध्ये डिस्कस करत असताना फूड कुठल्या फॉर्म मध्ये ब्लड मध्ये डिझॉल्व्ह होतं, डायजेस्टिव्ह सिस्टम कुठल्या फॉर्म मध्ये फूड ऍब्सॉर्ब करणार, ब्लड मध्ये मिक्स करणार, या गोष्टी आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेल्या होत्या. की ऑप्टिमम लेवल ब्लडची शुगर लेवल काय असावी, शुगर लेवल वाढली तर काय होतं, कमी झालं तर काय होतं, कोण रिस्पॉन्सिबल कमी करण्यासाठी, वाढवण्यासाठी, या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये डिस्कस केल्या होत्या. ओके, सो स्टिल इफ देयर इज एनी काइंड ऑफ डाउट यू कैन आस्क मी लेटर ऑन. ओके, सो नाउ टर्न टू डिस्कस अबाउट द अनदर important point of this chapter, that is blood corpuscles. Mainly, see, so blood corpuscles, or whatever the cells present into the blood, they are mainly categorized into two. ब्लड मधल्या सेल्स दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेल्या असतात. एक असतं इरिथ्रोसाइट्स. ओके, आपण असं याला असं लिहूयात, थोडस कॅटेगराइज करूयात आपण सुरुवातीला याला अगोदर. Initially, this blood cells, they are divided into two mainly. See, firstly there is erythrocytes. And another type is leukocytes. ओके, दोन प्रकारच्या सेल्स आहेत. आता काही बुक्सच्या अनुसार प्लेटलेटला वेगळं केलं जातं, पण आपण तसं नाही करायचं. आपण एनसीईआरटी नुसार जाऊयात. एनसीईआरटी मध्ये आपल्याला सांगितलं की एरिथ्रोसाइट मध्येच आरबीसी आणि वगैरे जे की पुढचे टाइप आहेत प्लेटलेट वगैरे, आपण ते एरिथ्रोसाइट मध्ये डिस्कस करू. राइट, सो ल्युकोसाइट अँड एरिथ्रोसाइट. सो व्हाट इज डिफरन्स बिटवीन दिस टू आर दी सेल्स प्रेझेंट इन द ब्लड. मग ब्लड मध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेलला कशाच्या बेसिसवर आपण त्यांना कॅटेगराइज करायचं, डिवाइड करायचं, त्यांचा स्टडी करण्यासाठी. तर बघा इथे याला आपण इरिथ्रोसाइट म्हटलेलं, याला ल्युकोसाइट म्हटली. इरिथ्रोचा अर्थ होतो रेड, इरिथ्रोचा अर्थ काय होतो, रेड, आणि साइटचा अर्थ होतो सेल. ठीक आहे, तो इरिथ्रोसाइट म्हणजे रेड कलरच्या सेल्स याला म्हणतात, और सिंपली दे आर रेड कलर्ड सेल्स. या रेड कलरच्या असतात. आणि ल्युको म्हणजे व्हाईट किंवा कलरलेस. ल्युको म्हणजे काय, व्हाईट किंवा कलरलेस. तर याला कलरलेस म्हणू शकतो आपण. कलरलेस, कलर्स नाहीये कसल्याच प्रकारच्या याच्यामध्ये, तर व्हाईट कलरच्या प्युअरली, त्यामुळे आपण कलरलेस म्हणूया. सो blood cells, they are mainly divided into two on basis of their color or the pigment present into that. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे पिगमेंट्स प्रेझेंट आहेत किंवा यांना कुठला कलर, याच्या बेसिसवर आपण त्यांना दोन टाइप मध्ये डिवाइड केलं. एक म्हणजे इरिथ्रोसाइट, दुसरं म्हणजे ल्युकोसाइट. तर इरिथ्रोसाइट या रेड कलरच्या असतात, ल्युकोसाइट या कलरलेस असतात. म्हणजे बघा, आता खूप साऱ्या सेल्स प्रेझेंट आहेत. मग या खूप साऱ्या सेलला आपण स्टडी कसं करणार, तर यांना सगळ्यात अगोदर यांना डिवाइड करणं गरजेचं आहे, यांना क्लासिफाय करणं गरजेचं आहे, कॅटेगराइज करणं गरजेचं आहे. आणि कॅटेगराइज करण्यासाठी, क्लासिफाय करण्यासाठी आपल्याला कुठला ना कुठला क्रायटेरिया वापरावा लागतो. राईट, सो विच काइंड ऑफ क्रायटेरिया वी आर युजिंग हिअर, दॅट इज नथिंग बट ऑन बेसिस ऑफ हिज कलर. कलरच्या बेसिसवर आपण त्यांना डिवाइड करतोय. तर दोन टाइप मिळाले, इरिथ्रोसाइट्स आणि ल्युकोसाइट्स. तर तुम्हाला इरिथ्रोसाइट म्हणजे रेड कलरच्या सेल जे काही असतात ते दोन प्रकारचे इथे बघायला मिळतील. एक असतं RBC, that is red blood cell, RBC, and another is platelet, or in another in rest of the mammal it is called thrombocytes. You will get to know later on what is the thrombocyte and all that, or what is the difference between these two, that is platelet and the thrombocytes. So initially RBC and the platelet or the thrombocyte, they are the two cells which are come under the erythrocyte, that is they are having a red color. Okay, now leukocyte, they are further divided into two. ल्युकोसाइट जे काय असतात ते त्यांना आपण दोन टाइप मध्ये डिवाइड करतोय. ल्युकोसाइट जे काही व्हाईट कलरच्या सेल्स आहेत ना, त्यांना आपण दोन टाइप मध्ये डिवाइड करतोय. कुठले कुठले दोन टाइप्स, जस्ट मी रोटेट द कॅमेरा so that you can observe. Okay, now so firstly there is granulocyte or granular, and another type is agranulocyte. Okay, see, leukocyte
ला आपण दोन टाईप मध्ये डिवाइड केलं. पुन्हा अगोदर आपण टोटल ब्लड सेलला आपण दोन टाईप मध्ये डिवाइड केलं त्यांच्या कलरनुसार, इरिथ्रोसाइट आणि ल्युकोसाइट. ल्युकोसाइट म्हणजे कलरलेस. आता कलरलेस म्हणजे आता कलरलेस असणाऱ्या भरपूर साऱ्या सेल आहेत. आता पुन्हा त्यांना डिवाइड करावं लागेल. मग काय करायचं, तर ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, तर ज्यांच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतील, साइटचा अर्थ होतो सेल, CYT चा अर्थ काय होतो, सेल. तर ग्रॅन्युलो म्हणजे ज्या ल्युकोसाइटच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स बघायला मिळतील त्याला म्हणायचं ग्रॅन्युलोसाइट. आणि ज्या ल्युकोसाइट मध्ये, ज्या WBCs मध्ये किंवा ल्युकोसाइट्स मध्ये तुम्हाला ग्रॅन्युल्स बघायला मिळणार नाहीत त्यांना म्हणायचं अग्रॅन्युलोसाइट. ओके, आय गेटिंग दिस? So leukocyte, they are colorless cells present into the blood. They are further divided into two on basis of their nature of cytoplasm. Okay, whether it is granular or agranular, right? So those leukocyte which are having granules inside that cytosol, it is called a granulocyte. And those leukocyte, they are which are not having granules in their cytosol, that is called a granulocyte. A indicates absence. इथे granules नाहीत म्हणून A लिहिले आपण, granulocyte. Here that is the granulocyte, right? So आता granulocyte ला further divide करणार, granulocyte ला further divide करणार. Okay, so granulocyte, they are further divided into three types. इथे आता त्यांना तीन टाइप मध्ये डिवाइड करतोय. हे कशाच्या बेसिसवर, तर त्यांच्या, आता हे कलरलेस सेल आहेत सगळ्या, बरोबर. ग्रॅन्युलोसाइट असतील किंवा अग्रॅन्युलोसाइट असतील, हे कलरलेस सेल आहेत सगळ्या. मग याला कलरलेस सेल तर मग आपण पुन्हा तीन टाइप मध्ये डिवाइड करायचं म्हटलं तर काय क्रायटेरिया वापरणार, तर इथे आपण ते कशा प्रकारचा स्टेन घेतात, कलरलेस आहेत. मग आपण त्यांना कलर देतो, आपण बाहेरून त्यांना कलर देतो आणि कलर स्टेन देतो, कलर देतो कशासाठी, आपल्याला स्टडी करायचे म्हणून. आणि ते स्टेन दोन प्रकारचे, एक ऍसिडिक स्टेन आहे, एक बेसिक स्टेन आहे. मग ज्या ल्युकोसाइट किंवा ज्या ग्रॅन्युलोसाइट ऍसिडिक स्टेन घेतील त्यांना म्हणायचं ऍसिडोफिल, ऍसिडोफिल. ज्या बेसिक घेतील त्यांना म्हणायचं बेसोफिल, ऍसिडोफिल, बेसोफिल. आणि ज्या काही ल्युकोसाइट अशा असतात जे दोन्ही स्टेन घेतात त्याला म्हणायचं न्यूट्रोफिल. acidophil, basophil, neutrophil, right? And then all granulocytes, they are divided into two again, lymphocyte, इथे वरती लिहू आपण monocyte and lymphocyte, monocyte and lymphocyte. lymphocyte पुन्हा दोन पद्धतीचे असतात, B cells, T cells. थोडस पुढे कळेल तुम्हाला, थोडस आता कॉम्प्लिकेशन्स मे बी थोडेसे वाटू शकतात तुम्हाला. डोंट वरी अबाउट दॅट, एवढंसं टेन्शन त्याचं घेऊ नका. सध्या फक्त आपण ब्लड मधल्या सेल डिस्कस करतोय. ओके, तर त्याच्याबद्दल जास्त कॉम्प्लिकेशन्स करून घ्यायचे नाही येत. चार्ट डिस्कस करतोय आपण, फ्लो चार्ट, थोडासा की समजून घेण्यासाठी आपल्याला. ओके, नाव सी, बघा पुन्हा एकदा थोडंसं फेअरली डिस्कस करतो. ब्लड सेल आपण डिस्कस करतो, आपण ब्लड डिस्कस करतो स्टुडंट्स. बघा ब्लड मध्ये आपण दोन गोष्टी सांगितल्या. ह्युमन बिंगच्या बॉडी मधलं ब्लड जे काही असतं ते दोन गोष्टींपासून बनलेलं आहे, एक प्लाझ्मा आणि दुसरं ब्लड सेल्स. तर प्लाझ्मा जो काही तो आपण डिटेल मध्ये डिस्कस केला. प्लाझ्माला आपल्याला 3 लेक्चर लागली जवळपास. आता ब्लड सेल्स डिस्कस करतोय. तर याच्यामध्ये ब्लड सेल्स आपण ज्या काही असतात त्या कलरच्या बेसिसवर दोन टाइप मध्ये डिवाइड केले, इरिथ्रोसाइट आणि ल्युकोसाइट. इरिथ्रोसाइट ह्या रेड कलरच्या असतात, ल्युकोसाइट कलरलेस असतात. इरिथ्रोसाइट जे काही असतात त्या पुन्हा आपण त्याच्यामध्ये आरबीसी येतात, प्लेटलेट येतात. ओके, त्याच्यानंतर ल्युकोसाइट जे काही आहेत ते पुन्हा त्यांच्या सायटोप्लाझमच्या बेसिसवर, सायटोप्लाझमच्या नेचरच्या बेसिसवर आपण त्यांना दोन टाइप मध्ये डिवाइड केलं, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइटला फर्दर आपण त्यांच्या स्टेन कुठल्या प्रकारचा घेतात, ऍसिडिक घेतात तर ऍसिडोफिल, बेसिक घेतात तर बेसोफिल, आणि दोन्ही घेत असतील तर न्यूट्रोफिल असं आपण त्याला नाव देण्यात आलं. त्याच्यानंतर अग्रॅन्युलोसाइट जे काही ते असतात ते दोन पद्धतीच्या, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. लिम्फोसाइट पुन्हा दोन पद्धतीच्या, बी सेल आणि टी सेल. तर महत्वाची गोष्ट आपल्यासाठी काय की ह्या सेल तर आहेतच, पण यांचं फंक्शन काय असतं, ब्लड मध्ये राहून या काय काम करतात हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. क्वेश्चन आर आस्किंग ऑन दॅट. क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जातात की ब्लड मध्ये असणाऱ्या सेलचं फंक्शन काय असेल, त्याच्यावरती मेनली फोकस आपला असतो. एवढं लिहून घ्या चार्ट, आपण एक एक बघूया डिटेलमध्ये. Write down this and tell me when you finish. Are you getting this? You must understand the criteria we are using for the dividation. Okay, you can write in your own language. मराठीत तुम्ही कुठेतरी लिहून घेऊ शकता हे सहज लिहित असताना. ओके,
It is not possible to write each and everything. We are not having that much time. सर थ्रोम्बोसाइट म्हणजे काय Are डबल you getting this? सर हा सांगेल ना बेटा, ते थोडस सांगतो काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, कारण तुम्हाला अगोदर प्लेटलेट समजून घ्यावं लागेल, नंतर थ्रोम्बोसाइट समजून घ्यावं लागेल. सगळं येणाऱ्या डिटेल मध्ये तुम्ही सगळं एक 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 जाऊ आपण बघू. Done, sir. ओके, रब करू मग. ओके सर. Now, initially we are introducing about the RBC, red blood cell. RBC बद्दल डिस्कस करतोय आपण. Okay, so RBC it is enucleated erythrocyte. RBC it is enucleated erythrocyte. Enucleated म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये. E indicate absence. Nucleated म्हणजे काय? न्यूक्लियस नसतो. Okay, RBC it is an enucleated erythrocyte. Later on, after discussing about this some basic features of RBC, will came to know why it is enucleated. Okay, you must understand the basic reason behind that also, right? की enucleated का असते? जनरली RBC एक सेल आहे. सेल मध्ये तर न्यूक्लियस असायलाच हवा, हे तुम्हाला बेसिक एवढं माहिती असेल. पण मग याच्यामध्ये का नाहीये? आपल्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस का नाहीये त्याचं रिझन तुम्हाला कळलं पाहिजे. आपण थोडंसं नंतर डिस्कस करू, थोडंसं आपण जेव्हा प्रोसेस करू पुढे. ओके, सध्या फक्त बेसिक डिस्कस करू आपण या आपल्या आरबीसीचं. ठीक आहे, सो एक्सेप्ट ओके आरबीसी आर enucleated in all mammals except camel and llamas, except camel and llamas. Okay, आरबीसी ह्या इन्यूक्लिएटेड असतात. आरबीसी कशा असतात? इन्यूक्लिएटेड. यांच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये मॅमल्स मध्ये, पण एक्सेप्शनल केस आहे. कोणामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे किंवा कोणाच्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे? कॅमल आणि लामा. कॅमल म्हणजे उंट, लामा म्हणजे तो प्राणी आहे. तुम्ही सर्च वर करा गुगलवर, तुम्हाला त्याचं बघायला मिळेल कसा असतो तो. तर तुम्ही बघितला नाहीये तो. कॅमल आणि लामा या दोन ऑर्गॅनिझम्स मध्ये तुम्हाला न्यूक्लिएटेड आरबीसीज बघायला मिळतात. त्यांच्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. Okay, now always remember this exception because there may be a chances to ask a question on this kind of questions or this kind of points. Okay, exception वरती क्वेश्चन जास्त विचारले जाऊ शकतात मे बी, तर थोडंसं त्याच्यावरती केअरफुल असायचं आपल्याला. देन RBC's lifespan is 120 days after formation. Okay, एकदा का आरबीसी तयार झाल्या की त्या 120 दिवसापर्यंत टिकतात. 120 दिवसाच्या नंतर आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं. आरबीसी ला डिस्ट्रॉय केलं जातं. कशा पद्धतीने डिस्ट्रॉय केलं जातं ते आपल्याला नंतर डिस्कस करायचं, जेव्हा आपण बेसिक समजून घेऊ अगोदर याचं आरबीसी, तर नंतर आपण ते पॉइंट डिटेल मध्ये डिस्कस करूया. ओके, तर आरबीसीचा लाईफ स्पॅन कसा असतो? 120 दिवसाचा असतो. त्याच्यानंतर आरबीसीचा शेप कसा असतो? जनरली हा शब्द वापरतो मुद्दाम आपण, जनरली, ऑलवेज नाही. जनरली आरबीसीज आर डम्बेल शेप. जनरली आरबीसीज आर डम्बेल शेप. आरबीसी कशा असतात? डम्बेल शेपच्या असतात. ओके, नाउ आता ह्या डम्बेल शेपच्या सुरुवातीपासूनच नसतात. आता बघा, जनरली डम्बेल शेपच्या या सुरुवातीपासूनच नसतात, याचं मॅच्युरेशन होत असतं. ओके, बघा म्हणजे सुरुवातीला जेव्हा आरबीसी तयार होते तेव्हा आरबीसी अशा शेपची असते, सर्क्युलर. नॉर्मल सेल सारखी कशी असते? सर्क्युलर शेपची तुम्हाला आरबीसी बघायला मिळेल, अशा पद्धतीची, राईट.
पण नंतर काय होतं की आरबीसी जर अशा असेल याच्यामध्ये न्यूक्लियस पण प्रेझेंट आहे, दिस इज युअर न्यूक्लियस. आपण सांगितलं होतं ना की आरबीसी इन्यूक्लिएटेड आहे, तर इथे आरबीसी मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ह्युमन बिईंग मध्ये सुद्धा न्यूक्लियस प्रेझेंट आहे. पण ही कशी आरबीसी आहे? इमॅच्युअर आरबीसी. कशी ही? इमॅच्युअर, अजून मॅच्युअर नाहीये. ओके, मग काय होतं फ्युचर मध्ये? तर याच्यातला न्यूक्लियस निघून गेला, न्यूक्लियस निघून जातो आणि न्यूक्लियस निघून गेल्याच्या नंतर ही इन्यूक्लिएटेड बनते. बनली इन्यूक्लिएटेड. आता याच्यातले जे काही सायटोस्केलेटन असेल, तुम्हाला अजून सायटोस्केलेटन आय थिंक माहित नसेल सायटोस्केलेटन काय असतं. तर सेलच्या मेम्ब्रेनच्या खाली, प्रत्येक सेलच्या मेम्ब्रेनच्या खाली प्रोटीनचं एक नेटवर्क असतं, त्याला आपण सायटोस्केलेटन म्हणतो. त्याच्यामध्ये ऍक्टिन नावाचे किंवा ऍक्टिन प्रोटीन ऍक्टिन फिलामेंट असतात, त्याच्यामध्ये सायटोस्केलेटन त्याला म्हणतात, जे आपल्याला येणार आहे आणखी नेक्स्ट चॅप्टर मध्ये. तर सध्या एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक सेलच्या आतमध्ये एक प्रोटीनचं फायबरचं नेटवर्क असतं, त्याला आपण सायटोस्केलेटन म्हणतो. जसं आपल्या शरीरामध्ये हाडं असतात आणि हाडं असल्यामुळे आपण असं उभं राहू शकतो किंवा बॉडी स्टँड करू शकते स्टडीली, राईट. तसंच सेलचा स्वतःचा शेप मेंटेन करण्यासाठी इथे सायटोस्केलेटन रिस्पॉन्सिबल असतं, राईट. मग नंतर काय होतं, सायटोस्केलेटन त्याला काय करतं, या सेलला प्रेस करतं आणि नंतर अशा पद्धतीचं काहीतरी असते, याला म्हणायचं मॅच्युअर आरबीसी. काय म्हणायचं? मॅच्युअर आरबीसी. आणि या सेलला म्हणतात मेगा कॅरिओसाइट. काय म्हणतात? मेगा कॅरिओसाइट. मेगा म्हणजे मोठी, कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस, साइट म्हणजे सेल. म्हणजे अशी आरबीसी ज्याच्यामध्ये न्यूक्लियस खूप मोठा प्रेझेंट आहे. पण नंतर न्यूक्लियस निघून गेला, हा न्यूक्लियस निघून गेला. न्यूक्लियस निघून गेल्याच्या नंतर सायटोप्लाझम राहिलं. सायटोप्लाझमच्या नंतर सायटोप्लाझम सुद्धा याच्यातला काय झाला, तर म्हणजे सायटोप्लाझमला काही चेंजेस नाही झाले, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन जो काही तो प्रेस झाला आणि अशा पद्धतीचा शेप घेतला, याला म्हणतात डंबेल शेप आरबीसी. तर आरबीसीचा शेप असा असतो. बरं, का असतो? तर रक्तवाहिन्यामधून आरबीसी इझिली फ्लो झाली पाहिजे, इझिली फ्लोट झाली पाहिजे. जर गोल असती तर रक्तवाहिन्यामधून त्याला वाहून जाण्यासाठी त्याला थोडासा अडथळा निर्माण झाला असता, म्हणून आरबीसी आपली डंबेल शेपची बनलेली असते. ओके, राईट ऑन दिस. If you are not getting, again you can ask me. Okay, just try to understand the concept. That is very, very important. Immature RBC. Here this is nucleus. ह्याच दाखवा त्याच्यामध्ये न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस बाहेर पडल्याच्या नंतर जेव्हा समजा हा ब्रेक झाली सेल, न्यूक्लियस बाहेर पडला, तर याच्यातून काही ड्रॉपलेट बाहेर पडतात, त्याला प्लेटलेट म्हणतात. प्लेटलेट म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की प्लेटलेट कुठून आल्या. डन सर. झालं? सगळ्यांचं झालं? Yes, sir. करू करा मग. Yes, sir. हो. ओके. तर त्या प्रोटीनच्या लेअरला काय म्हणतात सर, जी बनते? हा, सायटोस्केलेटन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या खाली असणार ना सायटोस्केलेटन, त्याला कंबाइनली सायटोस्केलेटन म्हणून सध्या, कारण त्याच्यामध्ये 3-4 वेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात. ते प्रोटीन आपल्याला डिस्कस करावे लागतील. आपण ते डिस्कस करूयात सेलच्या डिव्हिजन चॅप्टर मध्ये. आरबीसी च्या नंतर आपण डिस्कस करू. Okay, after shape we'll discuss about the size and number. RBC ची साईज कशी असते? तर RBC साईज ही पॉइंट प्लेस टू प्लेस व्हॅरी होते. ओके, कशी? फॉर एक्झाम्पल, this is your RBC. Let me draw it. Okay, so how it is going to vary?
बिकॉज सी तुम्ही जर सेंटरला जर तुम्ही बघितलं, सेंटरला बघितलं तर याचं 1 ते 2 मायक्रोमीटर अशी त्याची थिकनेस असेल. आणि इथे जर तुम्ही बघायला गेलात या ठिकाणी तर तुम्हाला इथे जवळपास म्हणजे सॉरी इथे तुम्हाला 1 मायक्रोमीटर बघायला मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला 2 मायक्रोमीटर बघायला मिळेल. म्हणजे थिकनेस जी काय असते त्याची व्हॅरी होते पॉइंट टू पॉइंट. आणि ही जर लांबी तुम्ही बघायला गेलात, ही लांबी बघायला गेलात तर 7 to 8 मायक्रोमीटर. म्हणजे आपल्याला सांगता येईल की आरबीसी इट इज 7 to 8 मायक्रोमीटर लॉंग while किंवा डायमीटर याची म्हणता येईल. इट्स डायमीटर it's 7 to 8 and what is its thickness? Its thickness is 1 to 2 micrometer. 1 ते 2 मायक्रोमीटर याची थिकनेस असते आणि 7 ते 8 मायक्रोमीटरची काय डायमीटर आहे. ओके, किंवा लांबी आहे थोडक्यात असं म्हणा. ओके, ते डायरेक्टली आपण इथे लिहिलेलं आहे. इट गेट व्हॅरीज फ्रॉम पॉइंट टू पॉइंट. हे थोडंसं व्हॅरी होणार आहे पॉइंट टू पॉइंट. तुम्ही सेंटरला जर बघितलं तर ते 1 मायक्रोमीटर असेल आणि थोडंसं बाजूला बघितलं तर पेरिफेरीच्या साईडला जर बघितलं तर 2 मायक्रोमीटर असेल, राईट. सो इन सच अ वे इट इज गोइंग टू व्हॅरी पॉइंट टू पॉइंट. ओके, दिस अबाउट दी साईज. देन शेप बघितला, साईज बघितलं. ओके, what about numbers? Okay, what about numbers? नंबर बघायला लागेल की आरबीसी चा नंबर किती असतो, ब्लड मध्ये नंबर किती असेल. आता आरबीसी चा नंबर चेक कसा करायचा, की तुम्ही म्हणाल की आपल्या बॉडीमध्ये 4-5 लिटर ब्लड, हे तुम्ही बघितलं होतं व्हॉल्यूम. म्हणजे 4-5 लिटर ब्लड सगळं बाहेर काढायचं का, जर आपल्याला आरबीसी चेक करायचं असतील तर? तसं नसतं. ठीक आहे, त्याची टेक्निक थोडीशी वेगळी आहे. तर नंबर मध्ये आपण काय सांगतो की 4.5 to 5 million is during daily exercise. RBC count म्हणजे आरबीसी चा नंबर, आरबीसी काउंट मे increase slightly. आरबीसी जेव्हा आपण व्यायाम करतो डेली, व्यायाम करत असताना आपल्या आरबीसी चा संख्या जी काय असते, काउंट जे काय आहे, नंबर जो काय असतो तो वाढू शकतो. म्हणजे जे लोक व्यायाम करतात त्यांच्यामध्ये आरबीसी चा काउंट जास्त असतो. जे लोक व्यायाम नाही करत त्यांच्यामध्ये आरबीसी चा काउंट थोडासा नॉर्मल असेल, कमी असेल. म्हणजे लोक व्यायाम करतात त्यांच्यामध्ये आरबीसी चा काउंट थोडासा जास्त असेल. आता का असेल तर त्याचं कारण आहे त्याचं फंक्शन. आरबीसी चं फंक्शन आहे, व्हॉट इज इट्स फंक्शन? कॅन यू शेअर मी द फंक्शन? सांगू शकाल कोणी फंक्शन आरबीसी चं? ओके, सो आरबीसी चं फंक्शन असतं ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. काय फंक्शन आहे? ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. म्हणजे आपण श्वास घेतो, श्वास घेतला असताना त्याच्यामध्ये ऑक्सिजन रिच एअर येते. ते ऑक्सिजन रिच एअर आपल्या लंग्स मध्ये जाते, फुफ्फुसामध्ये जाते. आणि फुफ्फुस आपलं हृदय काय करतं, तर हृदयाकडून अशुद्ध रक्त म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त आहे असं ब्लड फुफ्फुसांकडे पाठवलं जातं. फुफ्फुसामध्ये काय होतं की तिथे गॅसेसची एक्सचेंज होते. म्हणजे आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड लंग्स मध्ये आणि लंग्स मधला ऑक्सिजन ब्लड मध्ये येतो आणि नंतर ब्लड प्युरिफाय होतं आणि असं ब्लड बॉडीला सप्लाय केलं जातं. हे कंटिन्युअसली चालू असतं. तर असो लंग्स कडून आलेला प्युअर ब्लड म्हणजे ऑक्सिजन असलेलं ब्लड हे बॉडीला सप्लाय करण्याचं काम आरबीसी करत असते. दॅट इज ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट रेस्पिरेटरी गॅसेस, राईट, बरोबर. सो दॅट इज इट्स फंक्शन. यू राईट डाउन दिस, गो फर्दर. झाला असेल तर आपण लिहून घेऊ.
झालं सर. डन सर. ओके ओके गर्ल्स फिनिश. Yes, sir. सो आपण काय करतो आता की एक्सरसाइज करत असताना आरबीसीचा काउंट वाढू शकतो, कारण जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या शरीराला ऑक्सिजनची जास्त गरज भासते, त्यामुळं आरबीसीचं फंक्शन सुद्धा वाढतं, म्हणून आरबीसीचे नंबर सुद्धा वाढणं गरजेचं असतं. आता जे लोक हाय अल्टिट्यूडला राहतात, ओके, दोज पीपल वी आर लिव्हिंग विच आर लिव्हिंग इन हाय अल्टिट्यूड, तिथे सुद्धा त्यांचा ब्लड मध्ये आरबीसीचा काउंट जास्त असेल, किंवा आपल्याही ब्लड मध्ये आरबीसीचा काउंट वाढू शकतो जेव्हा आपण हाय अल्टिट्यूडला जाऊ. फॉर एक्झाम्पल आपण जर आता तुम्ही एक्झाम्पल हे बघितलं असेल बघा, तुम्हाला कॉमन एक्झाम्पल सांगतो. क्रिकेटची टीम असते समजा, कुठे ऑस्ट्रेलियाला किंवा अमेरिकेला कुठेतरी जेव्हा मॅच असते क्रिकेटची मॅच, तेव्हा आपली जी काही इंडियाची टीम असते ती इथून, आपण राहतो समुद्र सपाटीला बरोबर, तर इथून टीम त्या युरोपमध्ये किंवा कुठेतरी युरोपियन कंट्रीज मध्ये जात असताना असं असतं का की उद्या मॅच आहे, आज संध्याकाळी आपण तिथं जाऊ आता, किंवा उद्या सकाळी सकाळी पहाटे उतरू आणि 9 वाजता लगेच खेळायला जाऊ, असं काय आहे का? नाही सर सर. एखादा नाही. महिना तर पहिले त्यांना किमान किती दिवस नेता त्यांना किमान 1 महिना. 1 महिना तरी सर आता 1 महिना 15 दिवस नेतात. हा, मग तिथं जाऊन ते काय करतात, तिथं जाऊन अगोदर काय करतात, प्रॅक्टिस करतात बरोबर. मध्ये मिक्स होता सर. हा, तर हाय अल्टिट्यूडला गेल्यामुळं आपण समुद्र सपाटीला गॅसेसचं प्रेशर जास्त असतं, आणि गॅसेसचं प्रेशर जास्त असल्यामुळं इथे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत नाही. पण वरती जसं जसं आपण जमिनीपासून जसं जसं वरती जाऊ, गॅसेसचं प्रेशर कमी व्हायला लागतं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं, श्वास घ्यायला त्रास होतो, म्हणून जास्तीत जास्त आरबीसी ब्लड मध्ये असणं गरजेचं असतं. आणि म्हणून आपल्याही ब्लड मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी आरबीसीचा काउंट वाढतो. कधीपर्यंत? जोपर्यंत आपण फॉरेन कंट्रीज मध्ये. मग आपण लगेच तर खेळू शकत नाही, कारण आपण लगेच जर खेळायला गेलो तिथं जाऊन तर आपल्याला दम लागेल आणि आपण खेळू नाही शकणार, म्हणून तिथं अगोदर महिना 15 दिवस नेऊन त्यांना प्रॅक्टिस केली जाते, जेणेकरून त्यांना वातावरण सूट होतं, त्यांच्या आरबीसीचा काउंट वाढतो आणि नंतर ते खेळू शकतात. वापस आल्याच्या नंतर पुन्हा इंडियामध्ये वापस आल्याच्या नंतर पुन्हा 8 दिवसामध्ये त्यांच्या ब्लडचा काउंट पुन्हा, आरबीसीचा काउंट पुन्हा नॉर्मली काय होणार आहे, कमी होणार आहे. तर ते सांगितलं मी, एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला फक्त, की एक्सरसाइज जर तुम्ही करत असाल तर तुमच्या ब्लड मध्ये आरबीसीचा काउंट जास्त असेल, कारण ऑक्सिजनची गरज जास्त भासते, राईट. सो बट काही बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे, काही व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे काय होतं, तर आरबीसीचा काउंट वाढू शकतो ड्यू टू सम pathogenic infections. Due to some pathogenic infections, RBC count may increase tremendously, called erythrocytemia. हा एक रोग आहे, डिसीज आहे, एरिथ्रोसायटेमिया. ओके, त्याला म्हणायचं म्हणजे एरिथ्रोसायटेमिया. ह्या कंडिशन मध्ये काय होतं की आरबीसीचा काउंट वाढतो. तुम्हाला प्रश्न विचारण्यात आता तर तुम्हाला काय सांगणार, एवढं विचारण्यात येईल फक्त की आरबीसीचा काउंट जेव्हा वाढतो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणायचं एरिथ्रोसायटेमिया. ओके, और आरबीसी काउंट मे डिक्रीज. आरबीसी काउंट जेव्हा डिक्रीज होतो, आपण सिंपल असं लिहूयात की डिक्रीज झाल्याच्या नंतर त्याला काय म्हणायचं, तर डिक्रीज झाल्याच्या नंतर त्याला म्हणतात इरिथ्रोपेनिया, कॉल्ड इरिथ्रोपेनिया. तर सायटेमिया म्हणजे, सायटेमियाचा अर्थ होतो की ब्लड आरबीसीचा काउंट वाढणे, आणि पेनियाचा अर्थ होतो आरबीसीचा काउंट कमी होणे. ठीक आहे, तर आरबीसीचा काउंट वाढू शकतो, कमी होऊ शकतो. इथे कमी होतो त्याला म्हणायचं इरिथ्रोपेनिया, आणि इरिथ्रोसायटेमियाचा अर्थ होतो जिथे ब्लड सेल वाढलेले असतात त्याला म्हणायचं इरिथ्रोसायटेमिया. देयर आर टू कंडिशन्स. ओके, नॉर्मल कंडिशन मध्ये वाढू शकतो, तो कमी होऊ शकतो का वाढू शकतो, ते डिपेंड असतं की तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये आहात. पण नॉर्मली समजा असं झालं की कुठल्या तरी पॅथोजेनिक इन्फेक्शन्स मुळे, म्हणजे पॅथोजेनिक म्हणजे बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंगस असेल, या इन्फेक्शन्स मुळे तुमच्या आरबीसी मध्ये
काउंट जर वाढला आरबीसी नंबर जर वाढला त्याला म्हणायचं एरिथ्रोसायटेमिया आणि आरबीसी काउंट जर कमी झालं तर त्याला म्हणायचं एरिथ्रोपेनिया. देयर आर टू कंडिशन्स. यू राईट डाउन दिस. लिहून घ्या एवढं. दिस इज अ बेसिक ऑफ आरबीसी. थोडंसं बेसिक होतं की ज्याच्यामध्ये बोर्ड सारख्या एक्झाम्स मध्ये असे क्वेश्चन विचारले जातात आरबीसी बद्दल इन्फॉर्मेशन. तर त्याच्यामध्ये आपल्याला लिहावं लागतं साईज, शेप, अकरन्स अँड ऑल दॅट. ओके. फंक्शन सुद्धा आपल्याला माहिती असावं याचं. RBC function, what is its function? Its function is to transport oxygen. Oxygen transport. Little amount मध्ये RBC कार्बन डायऑक्साइडचं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन करते बरं का इमर्जन्सी कंडिशन मध्ये. Okay, so it doesn't mean that RBC it only carry the oxygen, can also transport the carbon dioxide also, but in little amount. Otherwise, you will get to know later on when we will discuss about the gaseous exchange, that is especially in the another chapter, that is respiration. Then you will get to know that carbon dioxide it is not transported directly in form of gases, rather react with the water molecules and convert into the carbonic acid. Right? So don't worry about that. You will get to know all these details into the next chapter, that is respiration. Okay. So right now, don't worry about that. You just find out this and try to understand these concepts. सर ते इन्क्रीजच्या नंतर रिमेंडसली आहे का? ट्रिमेंडसली म्हणजे खूपच जास्त प्रमाणामध्ये. Done, sir. ओके. करू रब पहिला झाला असेल सगळ्यांचं तर. Are you getting this? Any queries? Any questions? Now, let's see about the lifespan in detail. Lifespan. So, RBC's lifespan is 120 days. RBCचा लाईफस्पॅन हा 120 दिवस असतो. RBC's लाईफस्पॅन is 120 days. मग what about after 120 days? समजा 120 दिवस भरले मग काय करायचं? So after 120 days किंवा after completion of half life period, after completion of 120 days, RBCs are phagocytosed by WBC. फॅगोसाइटोज म्हणजे खाऊन टाकणे, गिळून टाकणे. WBC RBC ला खाऊन टाकतात. हा एक ऑप्शन आहे. दुसरा एक ऑप्शन आहे RBC undergo destruction. RBC undergo destruction in spleen. Okay, which is a graveyard, which is considered as a graveyard, ओके. ग्रेव्हयार्ड म्हणजे काय? आता इथे आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं स्प्लीन मध्ये. आरबीसीचं डिस्ट्रक्शन झाल्याच्या नंतर त्याच्यातलं जे वापरण्याजोगं मटेरियल आहे ते वापरलं जातं. जे बिना कामाचं मटेरियल आहे ते शरीराच्या बाहेर टाकलं जात असतं. ओके. आरबीसी it undergoes the destruction in spleen. आपलं स्प्लीन नावाचा एक मयूर दिसत नाहीये का? कसं काय दिसत नाहीये? नेटवर्क आहे? हो सर, कॅमेरा जवळ घ्या ना मग करू. कॅमेरा ब्लर झाला. नाही जस्ट अ मिनिट. Now see, is it clear? No sir, looking blur. ओके. ऐकून घ्या सुद्धा. आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं स्प्लीन मध्ये. म्हणजे 120 दिवस संपल्याच्या नंतर आरबीसी स्प्लीन मध्ये जाते. स्प्लीन नावाचा एक ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये. स्प्लीन मध्ये गेल्याच्या नंतर आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं. आरबीसी ब्रेक केल्या जातात. आरबीसीचं डिस्ट्रक्शन झाल्याच्या नंतर ब्रेक झाल्याच्या नंतर त्यांच्यामधलं युटिलाइज करण्यासाठी